वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री 1:30 वाजता लोकसभेमध्ये मंजूर। 288 विरुद्ध 232 मतांनी वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी। वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर होणार। 14 तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री लोकसभेमध्ये विधेयक मंजूर। दादागिरी खपवून घेणार नाही। बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा, तर बंदूक परवान्यांवरूनही सज्जडता। आजारपणामुळे अजितदादांच्या दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी। आदल्या दिवशी लेकीच्या फॅशन शोमध्ये हजेरी। गेटवे ऑफ इंडिया जवळच्या झालेल्या कार्यक्रमात उपस्थिती। आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय। हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा। कुणाच्याही पायाही पडू नका। आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत। अजित पवारांचे बीडमध्ये वक्तव्य। अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी। धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन। डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणे खर्च केला। समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजितदादांकडून स्पष्ट। मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धसांचा आरोप। बीड कारागृहामध्ये 2 गटात हाणामारी, मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी। मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले। कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। 4 लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका। बीडमध्ये जातीय सलोखा, माझ्या जातीला बदनाम करू नका। मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची चौकशी होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून बैठकीमध्ये आदेश। दबानी यांचीही बैठकीला उपस्थिती। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र खनवटांवर जमीन बळकावल्याचा आरोप। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। सोन्याचे दर लाखांच्या घरात जाण्याची शक्यता असल्यानं खरेदीसाठी गर्दी। अमेरिकेच्या टेरिफ रेटच्या बैठकीनंतर सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक। आरोपी विष्णू गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता। आरोपींकडून 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त। मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 2 जणांना लाच घेताना अटक। एसीबीच्या पथकाकडून जयंत चौधरी आणि सुरेश बोलणेला अटक। फर्निचरचं बिल काढून देतो म्हणून 1,30,000ची लाच मागितली। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपिटीचा इशारा। नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान। तर वर्धा, अकोला, नागपुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वीज दर कपातीच्या निर्णयाला नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती। वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना तोटा होत असल्याचा महावितरणचा दावा। नक्षलवाद्यांकडून सरकारला युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव। 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच नक्षलवाद्यांकडून पत्र जारी। विविध राज्यात सुरू असलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांमध्ये धास्ती।